नमस्कार मित्रांनो, सनातन धर्मात प्रत्येक वाराला विशेष महत्त्व असून शुक्रवार हा दिवस प्रामुख्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मी माता आणि संतोषी माता यांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। शास्त्रानुसार ज्या घरामध्ये शुक्रवारी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते तिथे कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात नेहमी आनंदी वातावरण राहते। या दिवशी अनेक भाविक विशेषतः महिला सुखसमृद्धी आणि कौटुंबिक शांततेसाठी वैभवलक्ष्मी व्रत किंवा संतोषी माता व्रत अतिशय श्रद्धेने करतात। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि तिला पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की दुधाची खीर, पेढे किंवा मखाणे यांचा नैवेद्य दाखवावा। तसेच जर तुम्ही संतोषी मातेची पूजा करत असाल तर त्या दिवशी घरामध्ये कोणीही आंबट वस्तू जसे की लिंबू, चिंच किंवा दही खाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण संतोषी मातेच्या व्रतामध्ये आंबट खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे। शुक्रवारच्या या पवित्र दिवशी देवीची पूजा केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह देखील मजबूत होतो, ज्यामुळे व्यक्तीला समाजात मानसन्मान, वैभव आणि कला क्षेत्रात मोठे यश मिळते। म्हणूनच श्रद्धेने आणि पवित्र मनाने देवीची आराधना करा। देवी लक्ष्मी आणि संतोषी माता तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील। धन्य लक्ष्मी माता, धन्य संतोषी माता।